भोसरीतील वाढते औद्योगिकरण आणि गृहप्रकल्पांमुळे लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। भोसरीची जुनी झालेली भाजी मंडई सुमारे 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती। त्याचबरोबर या मंडईमध्ये सुविधांचा अभाव जाणवत होता, म्हणून या ठिकाणी लोकसंख्येचा विचार करून आधुनिक भाजी मंडई उभारणे गरजेचे झाले होते। रस्त्यावर व्यवसाय करणारे पथारीवाले, फेरीवाले, टपरीवाले यांना स्वतःच्या रोजीरोटीसाठी सन्मानाने व्यवसाय करता यावा यासाठी मंडईबरोबरच छोटे छोटे व्यापारी असणे गरजेचे होते। याच समस्येचा विचार करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक ॲडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांनी महापालिकेकडे नवीन भाजी मंडई व व्यापारी संकुलाची मागणी केली आणि मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला। त्यानुसार निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर कामाचे आदेश दिले गेले। 9 एप्रिल 2016 रोजी या इमारतीचे भूमिपूजन होऊन कामास जोमाने सुरुवात झालेली आहे। पाहुयात भाजी मंडई आणि व्यापारी संकुलातील सुविधांचा आढावा। आरसीसी स्ट्रक्चर असलेली इमारत, तळमजला अधिक 3 मजले, भाजी विक्रेत्यांसाठी 2.4 मीटर बाय 1.5 मीटरचे 184 गाळे, पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर 4.2 मीटर बाय 3 मीटर आकाराचे 94 गाळे आणि कार्यालय। प्रत्येक गाळ्यासाठी स्वतंत्र वीज मीटर, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, 50 चारचाकी 200 दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय। माझे नाव अनिल किसन मोहिते। मी या भाजी मंडईत जवळजवळ 20 वर्षापासून व्यवसाय करतोय। पावसाळ्यात भाजी मंडईत भरपूर त्रास व्हायचा, मच्छरचा यायचा, त्याचा स्वच्छतागृहाचा, पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती। आता या नवीन मंडईमध्ये या सर्व गोष्टींची पूर्तता होईल अशी अपेक्षा ॲडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांनी या नवीन मंडईचं कामाला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार। सदरच्या इमारत बांधकामासाठी अंदाजे 15 महिन्यांचा कालावधी लागणार असून या कालावधीत तात्पुरती व्यवस्था म्हणून शेजारील उत्तरेकडील बाजूस भाजी विक्रेत्यांसाठी गाळे बांधण्यात आले आहेत। विकासाची नवी दिशा आणि दृष्टी ठेवणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक ॲडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या अशा कितीतरी विकास कामांची गती आता थांबता कामा नये।